Hey,
हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी.
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम्, एकं नित्यं विमल अचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जयाची किलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, ते जीवनदुनी श्री चरण सद्गुरूंचे, ते नमस्कार होणे आता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग निवडला आहे तो जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकोबा महाराज तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा मागणीपर अभंग आहे. विठ्ठल अभंग सोडवायला एकदम सोपा आहे आणि सर्वांच्या ऐकण्यातला आहे. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. तुकोबा आहे सरळ सरळ दान मागताय देवाकडे. तर थोडक्यात अभंगाचा पूर्ण अर्थ सांगायचा झाला तर तुकोबा काय मागताय? दान मागताय. कोणाकडं? पंढरीश परमात्म्याकडे. काय मागताय? की तुझा विसरण व्हावा. पुढं काय म्हणताय? गुण गायीन आवडी हेची माझी सर्व सोडी. तुझे गुण गायन हेच माझ्या आयुष्यातली काहीतरी कमाई आहे. दुसरं काही कमवलं नाही देवा. तुझं गुण गाणं तुझं नाम गाणं एवढंच काय आयुष्यातले कमाई आहे. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. मुक्ती नको, धन नको, संपदा नको, संतांचं संगत दे. आणि शेवटी तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. सुखाने गर्भवासात घाल देवा. आम्हाला काळजी नाही कारण की आम्ही परत येऊ आणि तुझे गुण गाऊ. विठ्ठल कीर्तन सुरू होण्यापूर्वी थोडासा परिहार म्हणजे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण सर्व इथं जमा झालो आहे तो 7 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह व वैष्णव मेळावा ह्या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टींचा समावेश केला आहे सद्गुरूंनी. जसं की सकाळी काकड आरती आहे, त्यानंतर भगवंताची आरती आहे, त्यानंतर ध्यान चिंतन शिबिर आहे, त्यानंतर झालं तर गुरुचरित्र पारायण आहे, त्यानंतर गुरुचरित्र पारायण नंतर रामायण आहे, नंतर प्रवचन आहेत, प्रवचन झाल्यानंतर हरिपाठ आणि शेवटी कीर्तन सेवा. तर हे सगळे सेवा करताना किंवा हे सगळे कार्यक्रम समावेश करण्याचा एकच उद्देश आहे की जे येतील जे रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणार. सर्व रंजल्या गंजल्या समाजातून दुरून येणारे अनेक कठीण परिश्रम घेऊन येणारे किंवा ज्या स्त्रिया आल्या आहेत त्या पतीला बोलवून किंवा त्यांच्या इच्छेने किंवा न इच्छेने इथं आलेल्या आहेत, त्याची परमिशन घेऊन किंवा न घेऊन आलेले आहेत. पुरुष समाज आलेले आहेत, स्वतःची कामं ठेवून आले, तर शेती आहे, जनावरे आहेत, ते सगळं सोडून किंवा कोणी इंजिनियर असेल, कोणी डॉक्टर असेल किंवा कोणी जॉब करणारे असतील ते जॉबला सुट्टी टाकून इथं सगळे आले आहेत. कशासाठी आलेले आहेत? ते एकच उद्देश आहे मनामध्ये की ते भक्ती प्रेम त्याच्या रसाचा थोडासा गोडवा आपल्याला चाकता यावा, सद्गुरूपाशी आल्यानंतर त्या अनुभवाला भेटावा आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी काहीतरी आपल्याकडून प्रयत्न होता. वर्षभर काही करू शकत नाही आपण, जे आहे ते घरी बसून नामस्मरण करतो, पण इथं आल्यानंतर जी ऊर्जा अनुभवायला सगळ्यांना मिळते हे सगळ्यांचा वैयक्तिक अनुभव आहे. इथं जी ऊर्जा आहे भगवंतापाशी श्री दत्तात्रयांपाशी राधाकृष्णपाशी जी ऊर्जा जाणवते, सद्गुरूंपाशी बसल्यानंतर जी ऊर्जा जाणवते
ही सगळी ऊर्जा जी जाणवते ही अनुभवण्यासाठी आपण वर्षातून ही 7 दिवस काढले पाहिजे. आणि त्यासाठी आपण अथक परिश्रमाने इथं येतो, काही ना काही कुटाने करून काहीतरी अरेंजमेंट करून आपण सगळे इथं येतो. तर ह्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी येतो. तर सुरुवात तर इथून नाही की तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि हा वैष्णव मेळावा किंवा 7 दिवसाचा जो हरिजागर आहे, हरिनाम सप्ताह आहे, तो सर्वांच्या परिश्रमाने भगवान दत्तात्रय, भगवान कृष्ण, तसेच इथले ग्रामदैवत, तसंच इथं सर्व साधक मंडळी, नवीन आलेली मंडळी त्यांच्या परिश्रमाने किंवा अथक परिश्रमाने हे जे सप्ताह चालला आहे, जो फलद्रूपाला आले. कारण हा एकट्याचा खेळ नाही, हा सहाय्य करून एकमेकाला जेव्हा सहाय्य करू किंवा हे जेव्हा एकमेकाला मदत करू तेव्हा असं सगळं करून येतं. आणि असं पण वैष्णवांना काय आवडतं जर विचार केला, वैष्णव आपण सगळे एकमेकाला वैष्णव म्हणतो किंवा भक्त म्हणतो किंवा गुरुदास म्हणतो, पण वैष्णवाला काय आवडतं तर संगत. वैष्णवात संतांची संगती मनोमार्ग गती. थोडक्यात वैष्णवाला जे आवडते, वैष्णवाची संगत आवडते किंवा संतांची संगती मनोमार्ग गती. मनोमार्गाने जर गती करायची असेल तर संतांची संगत केली पाहिजे. इथं येऊन भगवंताचं चिंतन झालं पाहिजे, इथं येऊन सद्गुरूचं सानिध्य भेटलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण इथं आलो. त्यामुळे सर्वप्रथम सर्व आपले धन्यवाद. आणि पुढील कीर्तन सेवा चालू करतो. तर या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज काय मागतात तर दान मागतायत भगवंताकडं. बरं, दान जर मागायचं असेल तर दाता पण तेवढा सक्षम पाहिजे. दाता कोण आहे इथं? तुकोबार आहे. कोणाकडे दान मागताय तर पंढरीश परमात्म्याकडं. तर पंढरीश परमात्म्याचं जर वर्णन करायचं झालं तर कसं आहे तो? सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म हा पंढरीश परमात्मा सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. हे ज्ञानोबाचा अभंग आहे ज्यामध्ये सांगतात की सगुण पण तेवढंच विलक्षण आहे आणि निर्गुण पण तेवढंच विलक्षण आहे. ब्रह्म सनातन विठ्ठल, हा जो पंढरीश परमात्मा विटेवर उभा आहे तो कसा आहे? ब्रह्म आहे, सनातन आहे, ज्याचा आदी ना अंत आहे असा विठ्ठल आहे. ध्येय ध्याता ध्यानी चित्ती निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल. हा ज्ञानदेव, पूर्ण आपण मला लक्षात नाही आता, एवढं सांगतो की ज्ञानदेव म्हणे नैनाची या ज्योती ब्रह्म सनातन. तर ब्रह्म सनातन विठ्ठल असं विठ्ठलाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. अशा पंढरीश परमात्म्याकडं तुकोबारायांनी मागणी मागितली किंवा दान मागितलं आहे. तर दान जर महाभारतात किंवा पूर्व काळात जर दान बघितले आपण तर कोणी कोणी दान दिले किंवा दानशूर म्हणून कोणाची ख्याती आहे तर त्यामध्ये काही लोकांची वर्णन केलं जातं. जसं की कर्ण, ज्यांनी की कर्ण आणि कुंडल याचं दान केलं. त्याला जरी माहित होतं की जीव जाणार आहे माझा, तरी पण जो याचक आलाय दानासाठी तर त्या जीवाची पर्वा न करता त्याला दान दिलं, असा कर्ण. त्यानंतर बळीराजाचं एक उदाहरण भेटतं पुराणामध्ये की भगवंत बटुकाचं रूप धरून आले आणि त्याला माहित होतं की हे भगवंताचं साक्षात स्वरूप आहे आणि कोणत्या तरी ह्या दानानंतर काहीतरी विपरीत घडल किंवा जे काय घडल त्याचं काय कोणाला माहित नाही, कारण भगवंताच्या लीला पण अपार आहे. तर त्यानंतर बळीने काहीही विचार न करता जे दान मागितलं ते दान देऊन टाकलं. पण त्या दानानंतर बळीला जे भेटलं ते मग पाताळामध्ये भगवंत स्वतः द्वारपाल म्हणून उभा राहतात. अशा दानाची महिमा आहे. पण दान मागताना कोणाकडे मागावं? जर एखादा दुर्बल असेल, ज्याच्याकडे धन नाही त्याकडे धन मागून काय उपयोग नाही, ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याकडे ज्ञान मागून उपयोग नाही, ज्याच्याकडे जे असेल ज्याची जी पात्रता असेल तोच ते दान देऊ शकतो. तर मग इथं तुकोबाराय जगदाच्या मालकाकडे ही गोष्ट मागताय की तुझा विसर न व्हावा. जर विचार केला आपण तर विसर पडल्यानंतर काय होतं? जर विसर पडला तर हानी होती.
विसरला तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. जर भगवंताचा जर विसर झाला तर काय 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. तर मग भगवद्गीतेमध्ये पण काय सांगतात, जर अंतकाळी जर माझं स्मरण झालं तर तू माझ्या रूपाला पावशील. पण जर आपला संप्रदाय बघितला किंवा आपला जर जो मार्ग बघितलाय त्यामध्ये चालतं, म्हणजे आपण उघडे परब्रह्म म्हणतो आपण सद्गुरूची मूर्ती. तर आपल्याला जर सद्गुरूची मूर्ती जर उघडपणे दिसते, ब्रह्मस्वरूप आहे, तर ते तत्व आपण होऊ शकतो ह्याची गॅरंटी सद्गुरू घेत आहे. फक्त त्याचा विसर नाही झाला पाहिजे. जेव्हा आपण संसाराचा विचार करतो तेव्हा नामाचा विसर पडतोच माणसाला, पण आपण लक्ष असायला पाहिजे. त्यामुळे काय म्हणते, लक्ष लावून राहा गोविंद. लक्ष ठेवलं पाहिजे की नामावर आहेत का नाही, आपण सद्गुरूंचे नाम दिलं आहे त्यावर आरूढ आहेत का नाही, भगवंताचं चिंतन होतंय का नाही, भगवंताचं आपण चिंतन करतोय का नाही. ह्या जर गोष्टीकडे जर लक्ष नाही दिलं तर नक्कीच 84ची खाणी पचवा लागणार आहे, हे मात्र निश्चित. विठ्ठल त्यानंतर जर विचार केला आपण, जर जे नाम भेटलेलं आपल्याला, अनुग्रह आणि प्रबोध, अशा 2 प्रक्रिया आपला सद्गुरू आपल्यावर करतात. अनुग्रहामध्ये काय होतं आणि प्रबोधामध्ये काय होतं ह्याचं चिंतन प्रत्येक साधकाने केलं पाहिजे. जे काय अनुग्रह आहे ते भगवंताचं प्रेम आहे. स्वतः सद्गुरू काय म्हणले की जेव्हा भगवंत अर्जुनाला भगवद्गीता सांगत होते तेव्हा अडकलो होतो अर्जुनपणे आणि मुक्त झालो कृष्णपणे. तर जर अर्जुनपणे अडकलो होतो आणि कृष्णपणे जर मुक्त झालो होतो तेव्हा भगवंताला पण विचार पडला की नेमकं जर माझा शिष्य जो अर्जुन आहे, माझा परमप्रेमी, माझा परम सखा जो आहे, जर तो जर मुक्त झाला तर मी कोणाशी बोलू, कोणासोबत संवाद करू, कोणाला हे प्रेम वाटू. त्या प्रेमाच्या खातर भगवंतानी परत अर्जुनाला जागलं, अर्जुना तू समाधी घेऊ शकत नाहीस, तू जाऊ शकत नाही, तुला इथं थांबावं लागेल, युद्ध करावं लागेल, तुला माझ्याशी संवाद करावा लागेल. ते जे प्रेम सुख आहे भगवंताचं, भगवंताला पण भक्ताचं प्रेम सुख प्रेमांनीच आकळतो. तो जर विचार केला तर हे निर्गुण निराकार परमात्मा, पण तो साकाराला येतो भक्ताच्या प्रेमा खातर. तर ते प्रेम भगवंताला अर्जुनाकडून भेटलं होतं. अनेक जण होते, जसं की आई होती, वडील होते किंवा अनेक दुसरे पण सवंगडी होते, पण हा उपदेश भगवंताने फक्त अर्जुनाला दिला. का दिला? कारण की प्रेमा खातर. कारण देव जो आहे तो भावाचा भुकेला आहे. थोरा प्रेमाचा ही भक्ती नाथबाबांनी केली, ही सर्व संतांनी भक्ती केली. त्यांना जे अनुभव आले त्यांनी ते मांडले.
ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत मांडले, एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतात मांडले. पण मग जर विचार केला तो निर्गुण निराकार परमात्मा त्याचा अनुभव येणार कसा नेमका? जर विचार केला आपण समुद्रात मासे आहेत, आत बाहेर पाणी आहे, पण विचार जर केला तर त्यांना त्यांचा अनुभव येत नाही की समुद्रात आहे का कुठं आहे, त्याला ते जग आहे. तसं तो परमात्मा चराचरात भरलेला आहे, सगुण पण आहे निर्गुण पण आहे. सगुणाचा विषय वेगळा, पण जर आता जर निर्गुणाचा विषय चाललाय तर तो परमात्मा चराचरात भरलेला आहे. तर त्याचा अनुभव येणार कसा साधकाला? जर येणार असेल तर त्याचे काही लक्षण सांगितलेत, मुक्ताईंनी सांगितलेत आणि अनेक संतांनी सांगितलेत. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. कंठात प्रेम दाटत तेव्हा हृदयात रामरूप प्रकट झालं. याची ठसा आहे समजा की ही नोटिफिकेशन आहे की जर तुमचं कंठ दाटून येत असेल, डोळ्यात जर अश्रुधारा येत असेल तर हे हृदयात भगवंत प्रकटीकरणाचं एक सूचक आहे. आणि ही प्रक्रिया साधी नाही. रोकडे रोमांच कंठ दाटे अंगावती शहारे येणं. अष्टसात्विक भावाचं हे सगळं वर्णन आहे, अनेक संतांनी केलेलं आहे. अष्टसात्विक भाव जर होत असतील तर त्या साधकाचे साती चक्रांचं भेदन होतं आणि उन्मनी अवस्था लागते. जर मनाचे प्रकार 4 आहेत ते पुढे येईल, पण अष्टसात्विक भाव जर विचार केला आपण तर अष्टसात्विक भावामध्ये डोळ्याला अश्रू येणं, रोमांच येणं, कंप. Oh,
रोमांच जीवन आनंद अश्रू घन नेत्री नेत्री अष्टांग गात्री अष्टांग गात्रे प्रेम म्हणजे भगवंताचं प्रेम कसं भेटतं, त्या निर्गुण परमात्म्याचं प्रेम कसं भेटतं याचे सरळ सरळ लक्षण तुम्हाला कळाले. अजून कोणता परमात्मा पाहिजे तुम्हाला वेगळं? तर नाम घेऊन जर इतकी स्थिती होत असेल, अनेक साधू संन्यासी 12-12 वर्ष हिमालयात जाऊन तपश्चर्या करतात, तेच नाम तुम्हाला घरी येऊन भेटलंय. तुम्ही कोणते कष्ट असे केलेत किंवा काय असं केले तुम्ही की जे तुम्हाला हे नाम मिळावं? पण संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांनी हे नाम खुलं करून टाकलं. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे. नामाचा महिमा सांगणारे हा अभंग आहे, ज्यामध्ये अनेक आपण दान धर्म करायचा प्रयत्न करतो. कुणी आपल्या अभंग पण तोच आहे, मागणी पर अभंग आहे. तर त्यामध्ये आपण काय करतो, जेवढं ऐपतीन जमन तेवढं दान करायचा प्रयत्न करतो. पण काय दान करणार आपण भगवंताला? जर एक नाम जर जपलं, एका नामाचा प्रकल्प असा आहे की कोटी कोटी यज्ञ घडल्याचं पुण्य एका नाम घेतल्यानंतर घडतंय. जर तुम्हाला विश्वास नसेल तर पुराणात विचारा, कारण की भागवतात पण या गोष्टीचं वर्णन आहे. जो पण पुरुष किंवा स्त्री किंवा जो पण प्राणी ह्या नामाचा जप करतो, तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला विश्वास नसेल त्यांनी पुराणात जाऊन बघावं. जर गाथेवर विश्वास नसेल, पुराणात जा. 6 शास्त्र 18 पुराणे आहेत. तर प्रत्येक पुराणात तुम्ही एक एक गोष्ट बघा, एक एक पान वाचा किंवा जेवढं जमल तेवढं एक एक अध्याय वाचा. अनेक पुराण आहेत, त्या पुराणात बघा काय लिहिलेलं आहे. जर हे जर खोटं असेल तर मला येऊन बोला. जर इथं आपण जे सगळे भक्तजन आहेत सर्वांचा विश्वास आहे, संतांच्या वाक्यावर विश्वास आहे. असं जर कोणी असेल की आता संतांच्या वाक्यावर विश्वास नसेल तर पुराणात जा आणि विचारा का, कारण की पुराणात मग वाल्मिकच बोलले. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नाम तिन्ही पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ तिन्ही लोक उद्धारण्याची ताकद नामामध्ये आहे. फक्त नामधारक झालं पाहिजे, नाम घेणारा पाहिजे. मग हे असे अभंग अनेक आहेत. त्यामध्ये मग तुकाराम महाराज, आपण मूळ विषयाकडे येऊ.
की जे अष्टसात्विक भाव आहेत ते सामान्य नाहीत. आपल्याला जर सहज होत असतील किंवा नामाच्या प्रतापाने होत असतील, पण असं समजू नका की सामान्य भगवंताचं प्रकटीकरण शरीरात होतं. त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं जर प्रकटीकरण शरीरात होत असेल तर त्याचे हे लक्षण सांगितले की रोमांच येणं, थरथर कापणं, डोळ्यात पाणी येणं, जसं की प्रमाण अनेक दिले, हे सगळे अष्टसात्विक भावाचे लक्षण आहे. भागवतात पण या गोष्टींचं सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे. तर हे जर सगळे होत असतील तर साती चक्रांचं भेदन होतं, त्यानंतर उन्मनी अवस्थेची स्थिती येते, त्यानंतर हे सगळे बाह्य म्हणजे बाहेर रूपात हे प्रकट होतं डोळे. कारण की आतली जी स्थिती ती आपण ध्यानात संलग्न झालेलो नसतो, त्यामुळे आतली स्थिती आपल्याला कळत नाही. पण आतून जेव्हा बाहेर डोळे वर्षासाठी आनंदाच्या वेळी मग तो आनंद जो होतो बाहेर कापे बाहेर कापते. मग आतल्या उर्मीच्या बळाने ते बाहेर कापते. म्हणजे आत काहीतरी होतंय, जरी त्याला तुम्हाला कळत नसेल की आत काय होतंय, पण हे बाहेरच्या स्वरूपानंतर हे कळतं. पण ह्यानंतर मग काय म्हणलेले तर महाराज की जर मनाची पण 4 अवस्था आहे यामध्ये. मनाचे 4 अवस्था दिले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. जेव्हा मन उन्मन होतं म्हणजे मनाचा पूर्णपणे विलय होतो ध्यान अवस्थेमध्ये, ही अवस्था साधू सिद्ध जे 12 वर्ष तपस्या करतात ते मनाचा उन्मन करायची स्थिती प्रयत्न करतात की उन्मन कधी होईल माझं मन. कारण उन्मन झाल्यानंतर बुद्धीचा संकल्प येतो. तुमची संकल्प युक्त बुद्धीचं काय कार्य आहे, निर्णय घेणं. हे करायचं का नाही करायचं, ध्यानाला बसायचं का नाही बसायचं, चिंतन करायचं का नाही करायचं, यायचं का नाही यायचं, हे संकल्प कोण करतं, बुद्धी. आणि ही बुद्धीच्या पलीकडे जेव्हा शास्त्राचं पठण करून 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 जेव्हा खिस निघतो तेव्हा बुद्धी पण थकून शेवटी म्हणते की आता नामावर आरूढ व्हायला पाहिजे. पण त्यानंतरची पुढची अवस्था काय, मन, बुद्धी, चित्त. ह्या चित्ताचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलंय की ध्येय ध्याता ध्यानी त्रिपुटी वेगळा सहस्त्रदळ योगावला सूर्य जायचा. या चित्ताच्या ठिकाणी जेव्हा चित्ताच्याही पुढे जाऊन अवस्था आहे की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. जेव्हा अहंकार प्रबोधाचं हे चिंतनामध्ये जेव्हा अहंकार पण मावळून जातो तेव्हा त्या चित्ताच्या ठिकाणी चैतन्य घनाचा आविष्कार होतो. नाथ महाराज पण आरतीत म्हणतात की आरती करिता प्रकाशले तेजे बिल्ला आरती करिता तेजा प्रकाश तेज प्रकाशले नयनी तेने तेजे भिनला एकाएकी जनार्दनी. त्या तेजात एकनाथ महाराज भिजून गेले किंवा वाहून गेले, असं ते तेज आरती करताना ते त्यांना भेटलं. मग चिंतन करताना अशा साधकाला अनुभव येतात. पण ह्या चिंतन करताना जसं की ज्ञानोबा राय म्हणतात की ध्येय ध्याना ध्यानी. ध्येय म्हणजे जी वस्तू ज्याचा आपण ध्यास केलाय, भगवंताचा ध्यास केलाय. ध्याता म्हणजे मी, आणि ध्यान जी प्रक्रिया होती ती ध्यान प्रक्रिया आहे. पण ह्या तिन्ही जेव्हा मावळून जातात तेव्हा जे चित्तात प्रकाशमय सहस्त्रदळी उगवला सूर्य जायचा. त्यांना अनुभव आला की सूर्यासारखं तेजस्वी भगवंताचं स्वरूप आलं. मग हे जे अनुभव आहेत ह्या अनुभवाच्या ठिकाणी पण सद्गुरू सांगतात. जेव्हा सद्गुरूला हे अनुभव सांगतो आपण, जसं ज्ञानोबाचे अभंग आहेत ते जेव्हा चर्चा करतो सद्गुरू सांगतात की त्या ठिकाणी पण जो पाहत होता ते चैतन्य तो कोण होता, ती अवस्था कोणती आहे, बघ ते चैतन्याला पाहणारा कोण होता. कारण की ईश चैतन्याचे पण अनेक प्रकार शास्त्रात सांगितले आहेत. जीव चैतन्य, ईश चैतन्य असे 3-4 प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये जर ईश चैतन्याला जर जीव चैतन्य पाहत असेल तर मग तुम्ही कोण आहेत. मग ती जी स्थिती आहे त्या स्वरूपावर राहणं. ध्यान करताना पण आपल्याला जे गोष्टी येतात की समजा ध्यान लागत नाही किंवा श्वास एकदम कमी होतो किंवा अनेक अनुभव येतात साधकाला, पण त्या ध्यान करताना पण आपण त्या स्थितीत, तो शब्द आठवत नाही मला, आपण ते बघणारे साक्षी, साक्षी शब्द, तर साक्षी स्वरूपाने आपण बघू शकतो का त्या गोष्टीला. जर चैतन्याचं प्रकटीकरण होते तर ते पाहणार पण तो साक्षी कोण आहे, तो साक्षी, त्या साक्षीचा शोध घेणं म्हणजे प्रबोधाचं चिंतन आहे. आणि तेच नाम सद्गुरूंनी दिलेलं आहे. ते चिंतन करता 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 निरखित जेव्हा जातो आपण तेव्हा हळूहळू त्या स्वरूपापर्यंत पोहोचतो आपण. पण तुकोबाराया काय म्हणतात, त्या स्वरूपावर पोहोचल्यानंतर काय म्हणते, राम म्हणतात. राम म्हणता राम
राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. प्रबोधाचं चिंतन आहे. राम म्हणता म्हणता रामच झालो. जे स्वरूप बघायला गेलो, देव पहावयासी गेलो आणि देवच जीवन गेलो. हे प्रबोधाचं चिंतन आहे. पण काय, पदी बैसोनी पदवी घ्यायची. तर जर भगवंताचं चिंतन करताना आपण हे असे तुकोबारायांचा प्रबोधाचा अनुभव आहे. तर आपण जर एक विचार केला की भगवंताचं स्वरूप म्हणलं तर भगवंताचं कसं आहे स्वरूप? निर्गुण निराकार सगुण साकार पण आहे. जसं अभंगात पहिल्यांदा म्हणलं की सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण आहे. तर काय भेद नाही सगुण आणि निर्गुणामध्ये. पण मग ते बघताना जर निर्गुण निराकार स्वरूपातला जेव्हा आपल्याला पोहोचायचंय तेव्हा ते प्रबोधाचं चिंतन पुढे येतं. मग त्यामध्ये एक वेदांतामध्ये पण एक संकल्पना सांगितलेली आहे की जो धनवान होतो, जसं की अंबानी किंवा एखादा खूप धनवान आहे, खूप धन आहे त्याकडं, तर ज्याच्याकडे धन आहे तो धनवान होतो पण धन होत नाही. बरोबर आहे. धन खूप आहे त्याकडे, काय धन झाला का? नाही झाला. जसं की एखादा कलेक्टर आहे, तो पदावर बसला, तर कलेक्टर पदावर बसला, तिथं राहून तो आरडून काम करू शकतो पण तो काय पद नाही झाला. आज जर उद्या त्याची बदली झाली तर त्याला तिकडे जाऊन बसावं लागेल. जर ड्युटी अजून वाढली तर मोठ्या पदावर बसावं लागेल पण तो काय पद नाही झाला. पण भगवंताचं जे चिंतन आहे ते असं नाहीये. कारण की जगाचं जे उलट चालतं आणि भगवंताचं चिंतन जे आहे ते सरळ आहे असं म्हणते. तर त्यामध्ये जेव्हा भगवंताचं चिंतन करतो तेव्हा भगवंत स्वरूपच होतो. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही म्हणता की संसाराचं तुम्ही उदाहरण उलट दिलं, कारण की जो धनवान होता तो धन नाही झाला. मग भगवंताचं काय, ब्रह्मचिंतन करणारा ब्रह्म कसं काय व्हायला लागला? तर ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे. ध्यानी ध्याता पंढरी राया ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सहित पालटे काया. मन पण पालटते आणि काया पण पालटते. कारण की ते स्वरूप आपल्याला दिसतं. जर भगवंताचं नाम संकीर्तन चालू असेल, कारण नाम संकीर्तन करायला सांगितलंय, भजन कीर्तन वगैरे सगळे करायला आहेत, हे अंग आहेत. समजा अष्टसात्विक भाव हे सगळे अंग आहेत, पण नाम संकीर्तन सांगितलं, नामाचं कीर्तन सांगितलेलं आहे. आणि ते करताना सोपे जळतील पापे जन्मांतरचे. नामच असं साधन आहे ज्याने पाप जळू शकतात. आपला विषय हा चालला होता की जर तुम्ही उदाहरण असे दिले
की जो पदावर बसलाय तो पद नाही झाला, पण ब्रह्मचिंतनाला ब्रह्म कसं करणार? तर ज्ञानेश्वर उदाहरण हे सांगितलेलं आहे की जो किडा आहे, जो मधुमाशी किंवा ती त्या किड्याला घेऊन घरामध्ये बसती, पण रोज आल्यानंतर त्याला डंक मारते ती, पण त्याच्या भीतीने ते शेवटी त्याला पंख फुटतात आणि त्याचं स्वरूप पण तसं होऊन जातं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे आपण चिंतन करत राहतो तेच आपण होतो. जे चिंतन करतो तर ब्रह्म स्वरूपाचं चिंतन करत असेल तर ब्रह्मच होणार, यात काही संदेह नाही. आणि जर विषयाचं चिंतन करणार असेल तर जन्म आणि मरणाचे फेरत राहावंच लागेल तुम्हाला. विठ्ठल एका जनार्दनी अहिंसाय, एका जनार्दनी ज्ञानाव संशय, एका विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय. आपण वापस अभंगाकडे तुकोबाराय काय मागतात? आताच काय बोललो मी की ब्रह्मचिंतन करणारे ब्रह्मच होते, तसं विषयाचं चिंतन करणारे विषयच होते. त्यामुळे तुकोबाराय पहिल्या चरणात काय मागतात? गुण गायन आवडी हेचे माझी सर्व जोडी. पुढं तुकोबाय म्हणतात, विष्णू कृष्ण हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, तयापाशी पांडवा मी हारपला घेऊ सवा, जेथ नाम घोष भरवा करीती माझा. जेथं नाम घोष माझा चालतो, विष्णू कृष्ण हरी गोविंद या नावाचा उच्चार होतो, निखळ प्रबंध म्हणजे अखंड जे गातेत नाम भगवंत तिथं येतो. माझे भक्त गाती जेथे नारदाने माझे भक्त गाती भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. नारदाला भगवंतांनी सांगितलंय की कुठं उभा आहे? माझे भक्त जिथं प्रेमाने माझं नाम संकीर्तन करतात तिथं मी उभा आहे. तर तुम्हाला देव शोधायचा असेल कुठं येतो, कुठं त्याचं विचरण आहे, कुठं राहतो तो, तर जिथं नाम गोष्ट चालू आहे भगवंताचा तिथं शोधायला या तुम्ही. तिथं भक्त जेव्हा प्रेमाने गातील तेव्हा तुम्हाला भगवंत दिसेल. जर दिसला नाही तरी तुम्हाला अनुभव येईल, कारण की सद्गुरूंनी त्या पायरीला लिहून ठेवले तुम्हाला की तुम्हाला भगवंताचा अनुभव येणार. आणि जो थोटांड आहे, खोटा आहे, ते लगेच तुम्हाला कळणार की हे थोटांड आहे. जरी भव्य दिव्य मंदिर दिसलं पण भगवंताचं जर प्रेम नाही, तुम्हाला लगेच आपल्या साधकाला लगेच कळतं की इथं काय मजा येत नाही, की त्या प्रेमाचा अनुभव येत नाही. पण जिथं एकदम साधे भाकरी खायला भेटत असेल, जिथं मंडप नीट नसेल, जिथं चालायला हे नाही, जिथं लाईट नाही, अशा जागेवर भगवंत येऊन बसतो, जिथं नांदतो, जिथं प्रेम करतो भगवंत.
भक्ताचे लढे पूर्ण करतो, भक्तावर प्रेम करतो आणि स्वतः पण आनंद घेतो. म्हणजे भक्तासाठी तो येतो इथं कुठं जिथं नाम गोष्ट चालतो. मग ज्ञानेश्वर महाराज अजून काय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, जयाची वाचा पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे, ते जन्म सहस्त्री ओळगी जे एक वेळा यावया. ते नाम किती दुर्लभ आहे. सहस्त्र जन्म पुण्य करावं लागतंय. जे सहस्त्र जन्म निष्काम करून जे येतात त्याला ते नाम भेटतं. म्हणजे अनंत जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली. असं सहज नाही भेटलेलं आहे नाम. जरी वाटत असेल की ह्या जन्मीत आपण काहीच केलं नाही, तरी अनेक जन्माचे सुकृत पदरी तेव्हा त्याचे मुख्य हरे पैठावय तयाचे मुखी हरी पैठावे. अनेक जन्माचे पुण्य असेल तर हरिनाम मुखात येतं. सर्वसामान्याच्या मुखात हरिनाम येत नाही. तुकाराम महाराज काय सांगतात, गुण गावी नाही आवडी ह्याची माझी सरजोडी. मी आयुष्यात जर काही कमवलं असेल देवा, जर मी मोठा व्यापारी होतो पण सगळ्या वाह्या समुद्रात घातल्या, त्या नदीत घातल्या आणि सोडून दिला ह्या संसार. कारण की गोमन झाला संसार, हे संसार नकोच, यात काही सुखाचा लवलेश नाही, तर हे कशाला धरून ठेवायचं. मग तुकाराम महाराजांनी काय केलं, भगवंता जर मी काय जोडलं असं आयुष्यात तर फक्त तुझं प्रेम जोडलंय, तुझं नाम जोडलंय, एवढंच माझी संपत्ती आहे, हिची माझी सर्व जोडी. पुढं काय म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा. मुक्ती पण नको. जर आपला सायास बघितलं तर कशासाठी, आज जन्म मरण चुकवण्यासाठी चाललंय. पण तुकाराम महाराज म्हणतात की ते नको आम्हाला, मुक्ती पण नको, धन बी नको. धन संपदा तर त्यांच्यासाठी आधीच होमन झालेली होती. पण जर साधकाच्या दृष्टीने बघितलं तर धन पण बाधक बनतं आणि संपदा पण बाधक बनते. पुत्र पौत्र हे जे आहेत ते सर्व साधने थोडं ना थोडं का व्हायला बाधक पडते. काहींच्या आयुष्यात खूप प्रमाणात पडते तर काहींच्या आयुष्यात कमी प्रमाणात पडते. पण हे तर झालं जे भौतिक आहे. पण आध्यात्मिक जे मुक्ती आहे ते परम साधन आहे. मुक्तीसाठी तर चाललंय ना खेळ. जन्म मरण नको, दुःख नको. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनरी जठरी शयनम या संसारे बहु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरळे. स्वतः भज गोविंद म्हणजे स्वतः शंकराचार्य पण म्हणतात की बाबा परत जन्म नको, परत मरण नको. हे सगळी व्याधी ही जी चालली हे नको देव आम्हाला. तर तुकाराम महाराज इथं उलट म्हणताय की मला काय गुण गायना आवडी हिची माझी सरी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई जरा. मुक्तीपेक्षा पण संतांच्या संगतीत त्यांना अधिक प्रेम अनुभव आलं, अधिक भगवंताची भक्ती करता आली, अधिक ते भगवंताचं प्रेम हृदयात साठवता आलं किंवा भगवंतासोबत बोलता आलं. या प्रेमाविषयी प्रेमाचा संवाद करता आला. कबीर महाराज पण काय म्हणतात, 10 अक्षर प्रेम घे पुढे सो पंडित होय. म्हणजे अनेक पोथी पुराण पडलं पण जर प्रेमाचे जर हे 2.5 अक्षर जर तुम्हाला कळाले, जे तुमच्या नामाने होते, सर्वांची प्रेमाची स्थिती होती, कोणाची होत नाही असं नाही. नसल होतं सद्गुरूकडून ती स्थिती करून घेतली पाहिजे तुम्ही. कारण जर ते प्रेम तुम्ही अनुभवलं नाही तर खरं जन्म वाया गेला तुमचा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम
ब्रह्मानंदात जरी राहिला, प्रभुदाचं चिंतन करताना जरी शिवोम हा आपल्या स्वरूपात जरी राहिला, तरी प्रेम सुख त्यापेक्षा विलक्षण आहे. जर सांगायचं झालं तर प्रेम सुख ह्याच्यापेक्षा अधिक म्हणजे जे गोपिकांनी केलं कृष्णावर, ब्रह्मज्ञानीच होत्या आधीच्या काळी, घोर तपश्चर्या करून साध्वी झाले म्हणजे ऋषीमुनी होते. त्यांनी गोपिकाचा अवतार घेऊन कृष्णाच्या भक्ती केली, प्रेम केलं कृष्णावर. काय केलं? ब्रह्मज्ञानी जरी झाला, ब्रह्मतत्वावर जरी आरूढ झाला, तरी ते ब्रह्म मी आहे हा अभिमान सोडावा लागतो. आणि हा अभिमान सोडणं सोपं नाही. आधी संसाराच्या अनेक गोष्टी सोडल्या, मन चित्त अहंकार याचा निग्रह केला, त्यानंतर ब्रह्मसुखावर तो आरूढ झाला, ब्रह्म तत्वावर आरूढ झाला. पण त्याला ते ज्ञान पण सोडावं लागतं की ब्रह्म आहे म्हणून. आणि सहज ते प्रेमामध्ये सहज सोडलं जातं. कारण की गोपिकांना कोणता अहंकार नव्हता किंवा कोणता देह अभिमान नव्हता, तो सहज मावून गेला. कारण की कृष्ण स्वरूप झाले, त्या कृष्णाची भक्ती करता करता, कृष्णाचं प्रेम मिळवता कृष्णासोबत राहता स्वतःचा देहाचा विसर पडला. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती, आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसा कर. ते ब्रह्मज्ञान पण नको देवा, फक्त या प्रेमात राहू दे. त्यामुळे मी सर्वांना प्रार्थना करतो की इथं आला तर प्रेम घेऊन जा. हा आनंद संप्रदाय, आनंदाचा संप्रदाय हा. इथं आला तर प्रेमाशिवाय जाऊ नका, कोरडे कोणी राहू नका. आयुष्यात जर आला माणूस म्हणून जन्म भेटलाय तर ते प्रेम अनुभव, भगवंताचं ते प्रेम अनुभवल्याशिवाय वापस जाऊ नका. एवढीच प्रार्थना करतात. आणि शेवटी तुकाराम महाराज बी हेच म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. कारण की आम्हाला ब्रह्मज्ञान नको, आम्हाला सुखामध्ये गर्भवासी घाला.
गर्भवासाचे अनेक यातना येतात जे मदालसाचे अभंग सांगतात, पण आता वेळेची कमी त्यामुळे ते नाही सांगत आता. पण तुकाराम महाराज काय म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, आपण सुखाने घाला. आम्ही इथं येऊ, ब्रह्मानंदाचा आनंद इथं लुटू, आम्ही नाम संकीर्तन करू आणि तुमचं प्रेम परत लुटू भगवंता. त्यासाठी जन्मात यायची तयारी आमची, बस एवढंच सांगायचं. कीर्तनात बसताना झोप आली तरी हरकत नाही, किंवा घरी जेवण झाल्यानंतर जरी झोप आली तरी हरकत नाही, पण नामाकडे लक्ष ठेवा तुम्ही. काय हरकत नाही, झोप आली तरी. अनेक जागेवर साधू संतांनी सांगितलेलं की झोपीची अवस्था आणि आपण म्हणजे जागृत आणि स्वप्न ह्याच्यामध्ये जी अवस्था असते का तिथं पण अनेक अनुभव येतात. तर झोप येत असताना झोप घ्या, पण नामाकडे लक्ष ठेवा, तेव्हा पण काय हरकत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली Ah
फक्त 2च मिनिटं. आज अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आज दत्त जयंतीच्या दिवशी हरिभक्त पारायण